तर आलं का चाललं. चाललं. नमस्कार. आजच्या या विशेष वेबिनार मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपले पाहुणे मानवलोक परिवाराचे स्नेही सुस्मित बाबूजींचे कलिग, मानवलोक परिवाराला गायडन्स करणारे नेहमी आदरणीय श्री विजयांना बोराडे, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी, चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज सुस्मित बाबूजींचा द्वितीय स्मृती दिन आहे. बाबूजी आपल्यामधून अनंतात विलीन होऊन 2 वर्ष आज पूर्ण झाली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी आखून दिलेल्या तत्वांखाली, त्यांनी दाखवलेल्या दिशेप्रमाणे वेळ प्रसंगी आवश्यकता प्राधान्य यानुसार ठरवून अनिकेत भैयांच्या लीडरशिप मध्ये मानवलोकची पूर्ण टीम त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक क्षणी बाबूजींची आठवण कायमच असते. बाबूजींच्याच आठवणींचा भाग म्हणून आपण त्यांना आदरांजलीसाठी म्हणून आपण ही विशेष वेबिनार सिरीज केली होती. आजचा हा 11वा आणि या सिरीज मधला शेवटचा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण बदलत्या हवामानानुसार शेतीत पुढे काय बदल करायला हवे किंवा काय पर्याय आपण शोधायला हवे याबद्दल चर्चा करणार आहोत. त्याप्रमाणे विजयांना आपल्या सोबत आहेत. सो मी विजयांनांचा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहे. विजयांना सर्वजण अगदी आदरपूर्वक वेगवेगळ्या विषयांच्या चर्चामध्ये, अनेक उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, त्यांना ऐकलेलं आहे. विजयांना बॅरिस्टर गांधीजींच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे प्रमुख आहेत आणि ते वेगवेगळ्या कृषी विस्ताराच्या संशोधनापासून त्याच्या विस्तार कार्यात, त्याच्यामधल्या नव्या नव्या ग्राम पातळीवरच्या पॉलिसीमध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये अगदी असं चौफेर नेतृत्व करत, सगळ्या बाबींना स्पर्श करत, विशेष आता इथे विशेषण आणखीन एक माझी अडचण अशी आहे की अण्णांना विशेषण आवडत नाहीत, त्यामुळे विशेषण पण खूप लावत नाही मी. इथे थोडी आवर घालवतो स्वतःला. आणि विषयाला पुढे घेऊन जाण्याच्या अगोदर अण्णांकडे आजच्या विषयाची मांडणीची रिक्वेस्ट करण्याच्या अगोदर एक कडवंची, म्हणजे ही जी गावं आहेत, आडगाव असेल किंवा कडवंची असेल किंवा खरपुडी, ही गावं आपण नाव ऐकली की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात जो विचार येतो तो आहे अण्णांचं नाव. असे अनेक गावं आहेत, अनेक गावामध्ये जिथे एखादा म्हणजे खरपुडी नाव घेतलं की पहिलं विजयांना आठवतात, कडवंची नाव घेतलं की विजयांनांचं नाव आठवतं पटकन. हे सगळं झालेलं विकासाच्या कामाचं एक छोटा सक्सेस व्हिडिओ अण्णांसाठी म्हणून एका एजन्सीनी स्वतंत्ररित्या केलेला आहे, ती यशोगाथा म्हणून कडवंचीची. आपण ती अगोदर पाहूया आणि त्याच्यानंतर मग अण्णाकडे आपण जाऊया. सो मी सुरुवातीला ती फिल्म आपल्या सगळ्यांसोबत शेअर करू इच्छितो.
अण्णा फिल्मचा आवाज येत नाही. आय थिंक मी 1 मिनिट फक्त सेटिंग चेंज करतो आणि मग परत एकदा सुरुवातीपासून लगेच हे करतो. कडबंची वॉटरशेड विकास एक यशोगाथा। पानी से भरे हुए बांध, जगह जगह पर बने हुए तालाब, चारों तरफ हरी भरी फसलों की चादर ओढ़े खूबसूरत खेतीबाड़ी। यह समृद्धि देखकर आपको लगता होगा कि ये महाराष्ट्र के कोल्हापुर या नासिक जिले का दृश्य होगा, तो ये आपकी सोच गलत हो सकती है। यह दृश्य है महाराष्ट्र के मराठवाड़ा प्रदेश के जालना जिले का। जालना मराठवाड़ा क्षेत्र का सूखा प्रभावित जिला। लगातार सूखे की स्थिति के कारण जिला सुर्खियों में रहता है। इस जिले में औसतन सालाना बारिश 200 मिलीमीटर से 685 मिलीमीटर इतनी कम होती है। इसके कारण अधिकतम खेती बंजर हो रही थी। इस मुसीबत से छुटकारा पाने के लिए कृषि विज्ञान केंद्र के वैज्ञानिकों ने एक हल निकाला है। वाटरशेड विकास कार्यक्रम के माध्यम से गांव को पानी के मामले में स्वयंपूर्ण बनाकर गांव को आदर्श गांव बनाया है। इस कार्यक्रम के तहत मृदा और जल संरक्षण कार्य पूरा किया गया। इसमें 408 हेक्टेयर क्षेत्र सीसीटी और डीप सीसीटी की खुदाई का काम किया गया है। इसके साथ साथ खेती के उतार से बांधों और मेड़बंदी तकनीक से बने हुए 1408 हेक्टेयर क्षेत्र बनाए गए हैं। 1298 हेक्टेयर क्षेत्र पर पत्थर के बांध और 19 सीमेंट बांध बनाए गए हैं। पीट पद्धति में वैज्ञानिक परिवर्तन करके पानी का सख्त प्रबंधन किया गया और 100% ठिबक सिंचाई का प्रावधान किया गया है। जिस जिस जगह पानी का जल संचयन करना मुमकिन है, उस क्षेत्र पर जल निकाय बनाए गए हैं। फसल के उत्पादन तकनीक में वैज्ञानिक बदलाव का इस्तेमाल करके पानी का सख्त प्रबंधन किया गया है। फसलों के आवश्यकता अनुसार ही खेती को पानी मिलने के लिए पानी का बजट बनाया गया। साल भर खेती को पानी मिल रहा है, जिसके कारण किसान सालाना बड़ी मात्रा में फलों की पैदावार ले रहे हैं। पानी और मिट्टी के संरक्षण के कारण क्षेत्र में भूजल स्तर में वृद्धि होकर कुओं की जल स्तर में वृद्धि हुई है। कडवंशी गांव की खेती के लिए पानी का प्रश्न हमेशा के लिए खत्म हो गया है। हमारे गांव में वाटरशेड विकास कार्यक्रम शुरू होने से पहले खेती के लिए पानी की बहुत ज्यादा समस्या थी। इस समस्या की वजह से गांव के लोगों को रोजगार के लिए दूसरे गांवों में जाना पड़ता था। पानी की कमी के कारण खेती बंजर हो रही थी। वाटरशेड विकास कार्यक्रम के तहत गांव में मृदा और जल संरक्षण काम बड़ी मात्रा में पूरा किया गया। इसके बाद खेती के लिए साल भर पानी उपलब्ध हो रहा है। शुरुआत में गांव में सिर्फ 30 खेत तालाब थे, लेकिन अब वाटरशेड विकास कार्यक्रम के माध्यम से गांव में 600 खेत तालाब बनाए गए हैं। इन तालाबों में बड़ी मात्रा में जल संचय किया जा रहा है। इस पानी का उपयोग करके किसान परंपरागत खेती को छोड़कर बागबानी कर रहे हैं। बागबानी से किसानों को अच्छी आमदनी प्राप्त हो रही है। गांव पानी के मामले में स्वयंपूर्ण हो गया है। इससे गांव आर्थिक और सामाजिक परिवर्तन की राह पर चल पड़ा है। कडवंशी गांव के किसानों के सामूहिक प्रयासों से उनका गांव पानी के मामले में स्वयंपूर्ण बन गया है। इस क्षेत्र के किसान अंगूर की फसल लेकर अच्छा मुनाफा कमा रहे हैं। पानी की वजह से श्रमिकों के हाथ को वर्ष भर का काम प्राप्त हो रहा है। जालना जिले में कडवंची कृषि विज्ञान केंद्र का पहला
अडेप्टेड विलेज है, जो कि उस समय गांव के लोगों के साथ बैठकर और गांव का अभ्यास करने के बाद इस गांव में पानी की कमी की एहसास हो गया। उसी के आधार पे पानी क्षेत्र व्यवस्थापन का विचार सामने आया। हमारे संस्था के प्रमुख आदरणीय विजय बोराडे, उनके मार्गदर्शन में और केवीके के पूरे वैज्ञानिक के साथ मिलकर हमने गांव में खास करके जो फार्म बंडिंग है उसका काम बड़े पैमाने पे किया। उसी के साथ में बाकी ट्रीटमेंट्स वाटरशेड के देने के बाद अभी गए 15 सालों में करवंची पूरा बदल चुका है, जिसमें कि हमारे साथ साथ गांव के लोगों का भी उसमें बड़ा सहभाग है। गांव का जो उपज थी, गांव का जो इनकम था, जो हमने शुरू में सर्वे किया था, जो 77 लाख रुपीस था, वो आज कम से कम 50 करोड़ के सामने गया है, जिसमें कि किसानों ने अंगूर की खेती और शेत तालाब का बड़ी पैमाने पे एडॉप्शन करने की वजह से ये हो चुका है। मैं समझता हूँ कि करवंची ने जिस तरह से अपना खुद का विकास किया है, इस तरह महाराष्ट्र में और देश में कोई भी गांव कर सकता है। इसमें गांव में जहां पानी न मिलने से फसलें सूख जाया करती थी, अब उसी गांव में बागबानी करने वाले किसानों की संख्या में वृद्धि हुई है। कड़वंशी गांव एक अंगूर की पैदावार वाला गांव बन गया है। कड़वंशी गांव को जालना जिले का कैलिफोर्निया कहा जाता है। साल भर खेती के लिए पानी उपलब्ध होने से यहाँ के किसान नई नई फसल का उत्पादन लेकर खेती से खूब सारा मुनाफा कमाकर समृद्ध हो रहे हैं। थँक्यू अण्णा. अर्थात हे सगळं प्रत्यक्षात पाहिल्यामुळे अनेक वेळा तिथे भेट देऊन हे सगळं पाहिलेलं आहे आणि याचे साक्षीदार आहोत आम्ही. गावातले रवी क्षीरसागर आणि सगळी टीम, जी तरुण शेतकरी द्राक्ष पिकामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक प्रयोग करून यशस्वीरित्या शेतीमध्ये मार्जिनल रिटर्न्स खूप छान मिळवतात, त्या सगळ्यांना हे सगळं त्यांचे सगळ्यांचे हिशोब वगैरे सगळे माहिती असल्यामुळे पाहिल्यामुळे हे आनंददायी आहे, यात काही शंकाच नाहीये. तुमच्या मार्गदर्शनात हे सगळं होत आहे. एकीकडे हे गाव आहे आणि दुसरेच आजूबाजूला मराठवाड्याची दुसरी परिस्थिती आहे की जिथे मोसमाच्या पावसावर सगळं अवलंबून आहे. यावर्षी योगायोगाने चांगला पाऊस टप्प्याटप्प्याने पडत गेला, थोडा जास्तीचा पाऊस झाला. मराठवाड्यात यावर्षी नुकसान झालं नाही, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या काही गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जास्तीच्या पावसाने. पण हे आता जवळपास दरवर्षी दर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी सलग सुरू झालेलं आहे की बदलत्या वातावरणामुळे खरीप आयदर खूप उशिरा सुरू होतो किंवा मग लवकर सुरू झाला, वेळेवर सुरू झाला, तर मग मध्ये 2 पावसामधलं अंतर खूप वाढत चाललंय. जे पूर्वी 20 दिवसाचं होतं ते अगदी 45 दिवसापर्यंत, 55 दिवसापर्यंत, काही वेळा आपल्याला 52 दिवसापर्यंत गॅप पावसामध्ये पाहायला मिळाला. खरीप मुख्य सीझन आहे का याच्यावरती शंका निर्माण झालीय. रब्बी आपल्याला खात्रीचा अगोदरच नव्हता आणि आता त्यावर आपण आपला पॅटर्न बदलायची गरज आहे का, किंवा येणारे बदल म्हणजे FAOनी काढलेला जो अहवाल आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की दर 5 सेकंदाला एक सॉसर मॅचच्या पिच एवढी जमीन ही म्हणजे जमिनीची धूप होते. या वेगाने जर का जमिनीची धूप होत राहिली 300 ते 1200 टन 3 ते 15 टन प्रति हेक्टर प्रति वर्ष, तर मग पुढे खरंच उपजाऊ जमीन राहणार आहे का, किंवा आपल्याला काय या सगळ्यामधले धोके आहेत, बदलत्या हवामानाला शेतीमध्ये पुढे काय पर्याय उपलब्ध होऊ शकतात जेणेकरून आपला शेतकरी क्लायमेट रिझिलियंट होऊ शकेल, सस्टेनेबल होऊ शकेल, या सगळ्याबद्दल आपण सविस्तरपणे अण्णाकडून ऐकणार आहोत. अण्णा, माझी विनंती आहे की प्लीज आपण आम्हाला सगळ्यांना आता मार्गदर्शन करा. माईक अनम्यूट करा ना. हा येस. सर्वांना नमस्कार. ऐकू येते ना? नमस्कार. सर्वांना नमस्कार. ऐकू येते ना? ऐकायला येते ना? हो अण्णा, येते आवाज. हो. आज एका खूप महत्वाच्या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत.
आणि तो कार्यक्रम म्हणजे कैलासवासी डॉक्टर द्वारकादासजी लोहिया उर्फ बाबूजी यांचा आज स्मृतिदिन आहे. खरं म्हणजे मानवलोक संस्था, ज्या संस्थेने बीड जिल्हा आणि परिसरात, प्रामुख्यानं आंबेजोगाई या परिसरात ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्याचं खूप ताकदीनं काम केलं. डॉक्टरांचं काम विविध अंगाने होतं, ज्याला आपण चौफेर कामाची पद्धत असं आपण म्हणू शकतो. अन्यायाविरुद्ध लढा, प्रामुख्यानं महिलांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भामध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी, भूमिहीन महिला, त्याच्यासाठी जो कार्यक्रम त्यांनी राबवला तो अत्यंत महत्वाचा कार्यक्रम त्या काळात ठरला. त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यांना उद्योग स्थापन करायचा झाला तर त्या उद्योगाला अर्थसहाय्य करण्याचं सुद्धा काम त्या काळात झालेलं होतं आणि ते काम लोकांनी खूप चांगल्या आनंदाने स्वीकारलं होतं आणि लोकांना त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात झाला, प्रामुख्यानं महिलांना. त्याला जोडून बचत गटाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना इनपुट्स देण्यासाठी, निविष्ठा देण्यासाठी, खते असतील, बियाणे असतील, याच्यासाठी अर्थसहाय्य हे सुद्धा त्या काळात प्रामुख्याने केलं गेलं. बऱ्याच जणांना आता विसरही पडला असेल, खरं म्हणजे बाबूजींचा एक आग्रह असायचा आणि तो आग्रह त्यांनी शासनाकडे खूप ताकदीने लावून धरला होता. लोकांना ती मांडणी फारशी आवडत नव्हती, प्रामुख्यानं कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना. बाबूजींचा आग्रह होता की शासकीय कर्मचारी तो त्याच्या नोकरीच्या ठिकाणी गावात राहायला पाहिजे. त्याच्यामागे त्यांची एक फार चांगली संकल्पना होती. एक तर सामान्य माणसाची कामं तत्परतेने होऊ शकतील, त्याची जाणे येण्याची खर्च वाचतील, त्याला जोडून हे कर्मचारी पगारदार नोकर गाव खेड्यात राहिले तर चलन मोठ्या प्रमाणात गावात फिरू शकेल, म्हणजे आर्थिक व्यवहार फार ताकदीनं त्या ठिकाणी वाढतील. आणि ही कल्पना खरं म्हणजे अफलातून कल्पना आहे आणि त्याच्यासाठी बाबूजींनी खूप जिथं संधी मिळेल तिथं ते मांडण्याचं काम केलं आणि त्याच्यावर टिप्पणी पण झाली. शासकीय अधिकारी काही प्रमाणात नाराजही होते, पण बाबूजी त्याची फारशी चिंता कधी करत नव्हते. खरं म्हणजे बाबूजींचं कार्य नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात सुद्धा विशेष उल्लेखनीय राहिलेलं आहे. मग दुष्काळ असेल, गारपीट असेल, भूकंपासारखा प्रसंग असेल, यात बाबूजींचं काम अत्यंत सक्रिय पद्धतीचं होतं. ते केवळ सांगण्याचं काम करत नव्हते, प्रत्यक्षात काम करण्यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळायचा आणि ते त्याच्यात रमायचे सुद्धा. त्या काळातला बाबूजींचा मानवलोकच्या माध्यमातून जो कार्यक्रम त्यांनी ग्रामीण भागात राबवला, मला प्रामुख्यानं 2 कार्यक्रम त्यावेळेचे पूर्णपणे लक्षात येत आणि ते 2 कार्यक्रम म्हणजे त्याच्यातला एक कृषक पंचायत कार्यक्रम. कृषक पंचायत कार्यक्रम हा त्या काळात खूप अफलातून कार्यक्रम होता. आज लोकांना त्याचं फारसं नवल वाटणार नाही, पण त्या काळात तो अफलातून म्हणजे ज्या सामान्य माणसाला कोणी हातात दमडाही देत नव्हतं, त्या काळात उसनवारी पैसे देण्याची व्यवस्था बाबूजींनी निर्माण केली आणि त्या उसनवारीच्या माध्यमातून वर्षाच्या शेवटी ती उसनवारी एकत्र करायची. रिव्हॉल्विंग फंड सारखं त्यांनी ते काम केलं आणि खूप अफलातून काम. त्यावेळेला खूप चर्चेचा तो विषय होता. अलीकडच्या पिढीला ते माहीत आहे का नाही मला माहित नाही, पण अत्यंत स्तुत्य उपक्रम मानवलोकनी त्या काळात राबवला आणि बाबूजींचं कौतुकही त्या काळात खूप झालं. त्याच काळामध्ये त्यांनी सामूहिक विहिरीचा उपक्रम घेतला. सामूहिक विहीर सामान्य शेतकऱ्यांना 5-6 शेतकरी एकत्र यायचे
आणि 5-6 शेतकऱ्यांनी 20% एकूण खर्चाचे काम करायचं. 80% संस्थेच्या माध्यमातून त्यांना अनुदान मिळायचं. खरं म्हणजे बाबूजीची ही संकल्पना सामान्य पर्जन्य आधारित शेतकऱ्याला बागायतदार करायचं काम बाबूजींनी त्या काळात केलं. त्याला त्यांनी बागायतदार केलं. म्हणजे ही योजना त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत स्वप्नवत संकल्पना होती. त्यांच्या आयुष्यात कधी असा सोनेरी दिवस येईल असा विचारही त्या काळात शेतकऱ्यांनी केला नसेल. पण बाबूजींच्यामुळं त्या काळात या लोकांना ही संधी मिळाली, हा कौतुकाचा विषय नक्कीच आहे. आरोग्य सुविधा, बाकीच्या छोट्या मोठ्या खूप गोष्टी त्यांनी करत गेले. भूकंपामध्ये काउन्सिलिंग सेंटर, आता काउन्सिलिंग सेंटरचा लोकांना काही आता वाटणार नाही भूकंपाच्या एवढ्या कालावधीनंतर. पण त्यावेळेला अनेक घरं, कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि मानसिक तणाव जो निर्माण झाला, त्या मानसिक तणावातून बाहेर काढण्याचं काम मानव लोकांनी त्या काळात केलं. अत्यंत ताकदीचं काम केलं. अत्यंत अवघड असं काम त्या काळात मानव लोकांनी केलं. बाबूजींचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चौफेर कार्यक्रम असायचा, संघर्षही असायचा, प्रत्यक्षात कामही करायचे, सगळ्याच गोष्टीचं त्यांचं लक्ष कायम असायचं. त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमामध्ये मराठवाडा विकास आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. आता हे मराठवाडा विकास आंदोलन अलीकडच्या पिढींना माहीत नसेल आता, पण मराठवाडा विकास आंदोलन त्या काळात खूप ऐरणीवरचा मुद्दा मराठवाड्यासाठी होता. आंबेजोगाई जिल्हा, त्याच्यासाठीच्या कायम संघर्षात बाबूजी राहिले. लावून धरलेला विषय होता. किंबहुना त्याची लिडरशिप पण त्यांनी केली. भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत तर त्यांनी मंत्र्यांना जिल्हा बंदी पण केली होती. म्हणजे अगदी टोकाची भूमिका घेण्याची सुद्धा त्यांची कायम तयारी असायची. त्या काळात एक कार्यक्रम त्यांनी जो राबवला, हाताला काम आणि पोटाला दाम, त्यावेळेला ही म्हण फार पॉप्युलर झाली होती. लोकांनी खूप त्या म्हणीला उचलून धरलं आणि या निमित्तानं सरकारचं लक्ष त्या गोष्टीकडे गेलं आणि दुष्काळात लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारही मोठ्या प्रमाणात पुढे आलं. असे चौफेर विचार करणारे बाबूजी आज आपल्यामध्ये नाही. म्हणजे खरं म्हणजे आपल्यात ते जरी नसले, पण त्यांनी कृतिशील विचाराची एक शिदोरी आपल्याला जी दिलेली आहे, ती कधीही न संपणारी शिदोरी आज आपल्या हातात आहे. आणि खरं म्हणजे हेच त्यांच्या स्मृतीस अभिवादन ठरू शकेल. मला आवर्जून आज एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे आणि तो उल्लेख प्रकर्षानं केल्याशिवाय मन राहावत नाही. मला शैलाबाबींचं स्मरण या निमित्तानं होतं. कारण शैलाबाबीनं त्या खरं धुळे शहरातून आल्या आणि लग्न झाल्यानंतर ग्रामीण भागात ग्रामीण कार्यक्रमामध्ये बाबूजी बरोबर त्यांनी संसार थाटला आणि तो आजन्म तिथंच त्यांनी राहण्याचा संकल्प पूर्ण केला. बाबींनी सुद्धा समांतर कार्यक्रम चालवले. समांतर म्हणजे मनस्विनी असेल, धडपडच्या माध्यमातून महिलांना चरितार्थाचं साधन निर्माण करण्याच्यासाठीचे नवीन नवीन विषय त्यांना देणं असो, त्याच्यासाठी काही अर्थसहाय्याची सुद्धा उपलब्धी त्या काळात त्यांनी केली होती. भाभींचं दुसरं एक वैशिष्ट्य, त्यांनी असंख्य पुस्तकांची निर्मिती केली. असंख्य पुस्तकं. खरं म्हणजे आज बाबूजी व भाभी यांच्यास आपण सगळ्यांनी विनम्र अभिवादन करण्याची आवश्यकता आहे. आणि मी माझ्या संस्थेच्या वतीनं या निमित्तानं मला संस्थेने मानवलोकनी जी संधी दिली त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मला अजून एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे. खरं म्हणजे बाबूजींच्या माघारी हा डोलारा कोणी पुढे होऊन चालवेल का, ही एक मनामध्ये शंका होती. आणि म्हणून मला अनिकेत लोहियांचा मुद्दाम खुलासा करायचा, उल्लेख करायचा आहे की त्यांनी बाबूजींचा वारसा भक्कमपणे चालवण्याचा निर्णय घेतला. अलीकडं तरुण पिढी
फारशी समाजकार्यात येताना दिसत नाही आणि त्या बॅकग्राऊंडवरती अनिकेत काम करतोय, हे विशेष कौतुकाचं तोही उल्लेख मला करावा वाटला. मी बाबूजींच्या ह्या कार्यक्रमात माझं योगदान देणं हे एक फार आनंददायी काम समजतो. म्हणजे त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करणं, या निमित्तानं ते साध्य होणार आहे. खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये अनेकविध कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र राहिलो. बऱ्याचदा टोकाची भूमिका घेताना आम्ही त्यांना थोडंसं शांत राहा म्हणायचो, पण बाबूजींनी कधी तो मान्य केला नाही. त्यांनी त्यांचा हट्ट कायम ठेवला आणि समाजासाठी आपण भांडतो, आपण भांडलं पाहिजे, या भूमिकेतून बाबूजींनी शेवटपर्यंत आपलं आयुष्य व्यतीत केलं. ही फार आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. आज खरं म्हणजे बाबूजींच्या विषयी बोलत गेलं तर वेळ पुरणार नाही, एवढं त्यांचं काम आहे, एवढं चौफेर काम आहे. मी आज मुद्दामून एक विषय थोडा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे बदलत्या हवामानानुसार शेती पुढील पर्याय. आपल्या मराठवाड्याच्या सगळ्या मंडळींना दुष्काळ हा 5वीला पुजलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे आणि वर्षानुवर्ष आपण त्या क्षेत्रात पाणी माती या संदर्भामध्ये काम करतो. खरं म्हणजे जवळजवळ 4 दशकं झाली, 4 दशकांपेक्षा जास्त काळ आम्ही माती आणि पाणीचं काम करतो. आणि बाबूजींचा माझा संबंध 3.5 दशकांपेक्षा जास्तीचा आहे. म्हणजे जवळजवळ आम्ही कामामध्ये सातत्यानं बरोबरच राहत गेलो आणि बरोबर राहत जात असताना त्यांच्या स्वभावाची नीटपणे ओळख पण होत गेली. खरं म्हणजे शेती हा विषय आज फार लोकांची ऐकण्याची इच्छा राहिलेली नाही. कारण शेती असा विषय आहे की हा सगळा आतबट्ट्याचा उद्योग आहे, अशी आता सगळ्यांची धारणा झाली आणि वस्तुस्थिती पण आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे शेती अनेक कारणांनी अडचणीत आलेली. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतीच्या संदर्भामधले ज्या प्रमुख अडचणी दिसतात, त्या अडचणीमध्ये शेतमालांचे भाव, निविष्ठांचे दर, मजुरांचे प्रश्न आणि आता त्याला भरीसभर हवामानाचा बदल, ह्या सगळ्या गोष्टी आणि याला जोडून काही धोरणात्मक बाबी ज्या आहेत, प्रामुख्यानं शेतीसाठी ज्या कायम अडसर ठरल्या. आणि मला मुद्दाम उल्लेख करावा लागेल की जे आपल्या बीड जिल्ह्याचेच आहेत, अमर हबीब यांचा. कारण अमर हबीबनी या गोष्टीचा सातत्यानं उल्लेख केला की हे 3 कायदे, अनेक कायदे आहेत, पण हे 3 कायदे अत्यंत जाचक आहेत, शेतकऱ्यांच्या अत्यंत विरोधातले आहेत. हे कायदे रद्द करा तरी शेतकऱ्याचं भलं होईल, अशी मांडणी सातत्यानं अमर हबीब आपल्याकडे करताना आपण पाहतो. आणि ते कायदे म्हणजे लँड ॲक्विजिशन, भूसंपादन, लँड सेलिंग, कमाल मर्यादा, जमिनीची कमाल मर्यादा हा एक कायदा आहे. आणि सगळ्यात जाचक कायदा जीवनावश्यक वस्तूंचा कायदा. ह्या 3 कायद्यामुळे शेती आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत येतात. खरं म्हणजे जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये आता शासनाने थोडा बदल केल्याचं समोर येत आहे, पण तो फार स्पष्टपणानं बदल होईल असं वाटत नाही. त्याचं कारण असं की आताच कांद्याचे दर वाढले होते आणि ते दर वाढल्याबरोबर आयात मोठ्या प्रमाणात केली गेली आणि पुन्हा शेतकऱ्याला दराचा मार बसला. म्हणजे कायद्याच्या मधून तुम्ही शेतकऱ्यांना बाजूला केलं असं म्हणत असताना सुद्धा अजून ते पूर्णपणानं झालेलं आहे असं वाटत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हवामान बदलामुळे शेती भयानक आता अडचणीत येताना आपण पाहतो. आणि हे संकट हे
जागतिक संकट असल्यासारखं आहे. आणि या संकटावरती आपल्याला एकत्रित लढा देण्याची पण आवश्यकता आहे. कारण शेतीसाठी पाणी हा मुद्दा तर महत्वाचा आहे, पण आता एकूणच पाण्याचे प्रश्न हे आता ऐरणीवर आलेले आहेत. आणि म्हणून मागील 2 दशकापासून हवामान बदलाचे चटके बसायला सुरुवात झाली. त्याची काही फार प्रकर्षानं जाणीव माणसांना झाली नाही, पण टप्प्याटप्प्याने त्याची तीव्रता वाढताना मात्र आपण पाहतो. हवामान बदलामुळे काय झालं, पावसाचा लहरीपणा वाढला. आणि लहरीपणा वाढल्यामुळं काय झालं, 2 पावसातल्या अंतरात फरक झाला. ते आता तुम्ही प्रास्ताविकात सांगितलं, पूर्वी 10 दिवसाचं अंतर 2 पावसात असायचं. 10चं 25 झाले, 25चे 30 झाले, आता 45 दिवसापर्यंत सुद्धा पाऊस पुढे गेलेला आहे. आणि 7 जूनचा पाऊस हा कधीच 7 जूनला पडत नाही. या वर्षीचं वर्ष अपवाद आहे, कधीच पडत नाही. पूर्वी मात्र नित्य नेमानं 7 जूनला पाऊस पडायचा आणि योग्य वेळी पेरणी व्हायची, उत्पादन नीटपणे आपल्याला मिळायचं. आता मात्र ते होताना दिसत नाही. निसर्गानं सुद्धा शेतकऱ्यांचा अंत पाहायचा ठरवलेला आहे. कधी ढगफुटीसारखा पाऊस, कधी दुष्काळ सदृश परिस्थिती, कधी गारपीट, तर कधी हिवाळाच नाही येणार, कधी उन्हाळाच गायब होणार. ह्या सगळ्या परिस्थितीचा पिकावरती अनिष्ट परिणाम मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादकता भयानक आपल्याला घसरलेली पाहायला मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे शेतीवर सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो, ज्याचा उल्लेख प्रास्ताविकात तुम्ही केला. तीव्र पावसामुळं जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती झूप प्रतिवर्ष प्रति हेक्टर 3 टनापासून 15 टनापर्यंत आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही प्रास्ताविकामध्ये केला. आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मराठवाडा शेती सहाय्य मंडळ आम्ही सातत्याने एका गोष्टीचा विचार केला, आणि तो विचार फक्त माती संवर्धनाचा केला. आमचं मत असं आहे की माती संवर्धन केलं तर पाणी तुम्हाला आपोआप मिळणार आहे, पण एकदा वाहून गेलेली माती आणि जी उपजाऊ माती आहे, फुलदार माती आहे, वाहून गेलेली माती मात्र तुम्हाला परत आणता येत नाही. पाऊस दरवर्षी कमी जास्त प्रमाणात निदान पडतो, तरी कमी पडेल जास्त पडेल पडतो, पण वाहून गेलेली फुलदार माती मात्र तुम्हाला मिळू शकणार नाही. आणि त्याच्यामुळं जमिनीचं धुपीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि जमिनीचं हे आरोग्य पाहत असता सगळ्यात मोठी आव्हानात्मक परिस्थिती आता जी निर्माण झालेली आहे, ती सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीतलं खूप कमी झालं. आणि ते प्रमाण आज मराठवाड्याच्या परिसरामध्ये 0.35 पर्यंत खाली आले. शास्त्रज्ञाच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर 1% खालची सेंद्रिय कर्बाची जमीन, त्या जमिनीला मृत जमीन म्हणलं जातं. म्हणजे आज आपण तशा अर्थानं मृत जमिनीवरती शेती करतो, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून सेंद्रिय कर्ब हे आपल्याला वाढवत न्यावा लागणार आहे, आणि तो किमान 1% आपल्याला नेण्याची आवश्यकता आहे, तरच तुम्हाला उत्पादकता बऱ्यापैकी मिळू शकेल. आणि म्हणून आज एक वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, तो रासायनिकच्या विरोधामध्ये उभा आहे. रासायनिक खतं कमी करा, खरी गोष्ट आहे, पण आज ते कमी करून चालणार नाही, कारण कमी केलं तर उत्पादन काहीच मिळणार नाही तुम्हाला. तुम्हाला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवत न्यावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला रासायनिकचं प्रमाण कमी करीत न्यावं लागेल, तरच हे तुम्हाला सांगड घालता येईल, तरच हे तुम्हाला करणं शक्य होईल, अन्यथा नाही होणार. आणि म्हणून रासायनिक वर्सेस सेंद्रिय असा उल्लेख करण्याची गरज नाही, त्यांना हातात हात घालून काम करावं लागणार आहे, आणि ते करण्याची आपल्याला फार नितांत आवश्यकता आहे. खरं म्हणजे सेंद्रिय कर्ब आणि ह्युमस हा जमिनीच्या धुपीबरोबर वाहून गेल्यामुळं पिकासाठी पाणी धरून ठेवणारी जी क्षमता पाहिजे जमिनीची,
ती क्षमता राहिली नाही. जमिनीमध्ये जर ह्युमस असेल, काडी कचरा असेल, तर जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा धरून ठेवला जातो आणि पिकांना गरजेच्या वेळेला तो दिला जातो. म्हणजे पिकाचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. 2 पावसातील अंतराचं ताण पिकं सहन करू शकतात जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आणि ह्युमसचा स्तर वाढवला तर हे शक्य आहे. आणि हे आपल्याला करावं लागणार आहे, अन्यथा शेती ही अडचणीत राहणार आहे. खरं म्हणजे आपण मराठवाड्यातले लोक एका अर्थानं फार दुर्दैवी आहोत. आपली भूगर्भीय रचना आपल्याला फेवरेबल नाहीये. आपला जो बसाल्ट आहे त्याच्यामध्ये ज्या भेगा आहेत त्या खूप अरुंद भेगा आहेत आणि त्या अरुंद भेगा असल्यामुळं पावसाचं पाणी भूगर्भात जायला फार वेळ लागतो आणि त्याच्यातही पाऊस जर तीव्रता जास्त असेल तर तो केवळ वाहून जातो, तो भूगर्भात जातच नाही. आणि मग जर तो भूगर्भात जात नसेल आणि पाऊस आपल्या हातात नसेल तर मग आपल्याला काहीतरी पर्यायांचा विचार केला पाहिजे. आणि मग इथं विचार येतो तो काय केलं पाहिजे. आता आपण लोक नव्याने आपण काही संशोधन केलं अशा पद्धतीने बोलतो, पण मला असं वाटतं तसं काही नाहीये. इथं महात्मा ज्योतिबा फुलेंचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. 100 वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये पाणलोटाची व्याख्या अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केली. आज त्या पद्धतीनं कुठेही काम होताना दिसत नाही. किंबहुना आजपर्यंत आपण त्या पद्धतीचा पूर्णतः स्वीकार पण केलेला नाही. आपण भाषणामधून जरूर बोलतो, पण प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करताना मात्र आपण कमी पडतो, किंबहुना करत नाही. आणि या पद्धतीनं काम न केल्यामुळं मराठवाड्यातला दुष्काळ तुम्हाला कमी करणं हे अवघड जाणार आहे. आणि म्हणून पाणलोटाचं काम करताना ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराप्रमाणे झालं पाहिजे. आता मागच्या 5 वर्षामध्ये शासनाने जो कार्यक्रम राबवला तो जलयुक्त शिवारचा कार्यक्रम राबवला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या कार्यक्रमाबद्दल टिप्पणी नाही, पण तो कार्यक्रम म्हणजे परिपूर्ण कार्यक्रम नाही. तो पाणलोटाचा एक घटक असेल, पाणलोटाचा तो एक घटक असेल आणि म्हणून त्याला एकेरी कामाची पद्धत आपण म्हणू. आणि एकेरी कामाच्या पद्धतीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकत नाही आणि म्हणून जलयुक्त मधून तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही. तुम्हाला एकात्मिक पद्धतीनंच गेलं पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल, तरच तुम्हाला जी फिल्म दाखवली त्या कडवंची सारखे परिणाम मिळू शकतील, अन्यथा नाही मिळणार. आणि म्हणून जलयुगचा एक धोका तुमच्या मुद्दाम लक्षात आणून देतो. आपण वाळू केव्हाच काढून फेकली. जे काही थोडीफार वाळू, खडे, मिश्रित माती नदीच्या पात्रात होती, जलयुगच्या माध्यमातून ती पण काढून फेकली आपण. खरं म्हणजे खडे, वाळू ही पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या बाबी आहेत. त्या बाबीच आपण संपुष्टात आली. आणि जेवढं तुम्ही खोल कराल तेवढं माथ्याकडल्या विहिरीचं पाणी हे ओढ्या नाल्यामध्ये येणार. म्हणजे माथ्यावरच्या विहिरी ह्या अगोदर कोरड्या होणार, म्हणजे मार्जिनल शेतकरी अगोदर मारणार आणि याचे परिणाम आता दिसायला पण लागले. म्हणून या संदर्भामध्ये टिप्पणी न करता त्याच्यातल्या चुका आपण समोर आणल्या पाहिजे आणि ते काम करत असताना ते अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं करण्याचं काम होतं. आज सगळ्या नद्या विद्रूप करून टाकलेल्या, ज्याला आपण असं म्हणू शकतो इररिपेरेबल, दुरुस्त न होणारी बाब दुर्दैवानं. आणि म्हणून पाणलोटाचं काम जर आपण ताकदीनं केलं आणि ते मृदू संधारण आधारित काम केलं तर मग कडवंची सारखे परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि मी अगोदर सांगितलं की आपला भूगर्भ सुद्धा आपल्याला फार मदत करत नाही. आणि म्हणून भूगर्भ जर मदत करत नसेल आणि भूगर्भातल्या भेगा अरुंद असतील तर तुम्हाला सॉइल कन्झर्वेशन शिवाय पर्याय उरत नाही. तसं रस्त्यावरती स्पीड ब्रेकर्स असतात म्हणजे आपोआप गाडीचा वेग कमी होतो, तसं आपल्याला पावसाचं पाणी जे पृष्ठभागावर पडतं
ते पृष्ठभागावरून वाहताना त्याचा वेग आपल्याला कमी करायचा आहे. आणि त्याचा वेग कमी केला की भूगर्भामध्ये पाणी जाण्याची संधी प्राप्त होईल. आणि ही संधी प्राप्त होण्यासाठी आपल्याला सॉइल कन्झर्वेशन करावं लागतं. पळणाऱ्या पाण्याला हळूवार चालवावं लागतं आणि ते हळूवार चाललं की भूगर्भात पाणी जायची शक्यता वाढते. याचा विचार आज फार होताना दिसत नाही. तो विचार प्रकर्षाने करण्याची गरज आहे. कारण पाणी असेल तर शेती. कोरडवाहू शब्द हा खोटा शब्द आहे आणि हा शब्द आता बदलला आहे. अलीकडची शास्त्रोक्त भाषा पर्जन्य आधारित असा शब्द आलेला आहे. कारण जगाच्या पाठीवर कोरडवाहू काहीच नाही. एकही वनस्पती कोरडवाहू नसते. त्याला कुठंतरी आर्द्रता लागते, दवबिंदू लागतो, कुठेतरी ओलावा लागतो. कोरडवाहू याला आपण म्हणू शकतो की काही पिकं आणि काही वृक्ष हे कमी पाण्यावरती सुद्धा तग धरून राहतात. त्याला आपण म्हणू शकतो की कोरडवाहू, तग धरणारी पिकं. पण कोरडवाहू काही नाही. आणि म्हणून आपल्या पूर्वीच्या काळामध्ये पाऊस हा नित्यनेमाने येत होता. हवामान बदलामुळे आता तो येत नाही. आणि तो नित्यनेमाने यायचा तर खरीप आणि रब्बी हमखास शेतकऱ्यांना मिळायचं. पण आता पावसाचा बदलत्या हवामानामध्ये परिणाम पाहिला तर तो लहरीपणा आता रब्बीचा विषय तर नाहीच, पण खरीप सुद्धा पदरात पडत नाही अशी परिस्थिती झाली. खरीप पिकाला सुद्धा संरक्षित पाण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि मग कोरडवाहू शेतकरी, जिथं 80% शेतकरी कोरडवाहू आहेत, 19% फक्त बागायत क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतं. त्या कोरडवाहू शेतकऱ्यांचं काय होणार आहे? त्या पर्जन्याधारित शेतीचं काय होणार आहे? आणि म्हणून शेतकरी साकल्यानं अडचणीत येत चाललेला आहे. आणि म्हणून आपल्याला निसर्ग आणि शासकीय धोरणं याच्यामधून आपल्याला काही रस्ते काढण्याची गरज आहे. आणि हे रस्ते काढताना अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. याच्या संदर्भामध्ये शास्त्रीय मांडणी करताना बऱ्याचदा लोक काय म्हणतात, पीक पद्धती बदला. पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो, एक वेळेला धर्म बदलणं सोपं आहे, पण पीक पद्धती बदलणं फार अवघड आहे. फार अवघड आहे. त्याचं कारण आहे त्याचं. शेतकरी पीक केव्हा बदलतात? त्याला पैसे देणारं एखादं पीक हातात आलं तर तो ते बदलतो, अन्यथा तो बदलत नाही. आणि प्रत्येक जण शेतकऱ्याला सांगतो अमुक कर, तमुक पेर, हे काढ, हे पेरू नको, ते लाव, ते लावू नको, हे लाव. ह्या सगळ्या सूचना शेतकऱ्याला करतात, बाकी कोणाला करत नाही. आणि तुम्ही कधी कारखानदाराला सूचना करताना पाहिलं का की आता मोटर गाड्या खूप झाल्या, प्रदूषण खूप होतं, आणि आता तुम्ही टाटा कंपनीमध्ये मोटर गाड्या तयार करू नका, बजाजमध्ये स्कूटर तुम्ही तयार करू नका, तुम्ही आता आऊत आणि वखरं तयार करायला लागा, बैलगाड्याच्या धावपट्ट्या तयार करायला लागा, असं त्याला कोणी म्हणतो का? त्यांना नाही म्हणत कोणी. हे शेतकऱ्यांना सगळं अमृत ज्ञान पाजलं जातं. हे सगळे डोस शेतकऱ्यांना पाजले जातात. आणि म्हणून बऱ्याचदा चर्चा होत असताना जलसाक्षरता कोणाला शिकवायची हा प्रश्न यायचा. जलसाक्षरतेबद्दल कोणाला साक्षर करायचं? आता आम्ही शेतकरी ग्रामीण भागातले मोटारीचं पाणी ज्या दांडाने वाहतं त्याच दांडात भांडे धुतो, कपडे धुतो, आंघोळी पण करतो, आणि ते पाणी पिकाला जातं. आम्ही पाण्याची कुठेही नासाडी करत नाही. पण शहरात मात्र 1000 लिटर पाणी वर चढवतात आणि 1000 लिटर पाणी रोज खाली गटारामध्ये सोडून देतात. मग साक्षरता कोणाला शिकवायची? शेतकऱ्याला शिकवायची का शिक्षित लोकांना शिकवायची? आणि माझं मत आहे की शिक्षित लोकांना साक्षरता शिकवायची गरज आहे. जलसाक्षरता ही पुणेकरांना शिकवावी लागेल. दर दिवशी, दर माणशी 260 लिटर पाणी वापरणारं ते शहर आहे. त्यांना साक्षर करा. आणि म्हणून शेतकऱ्यालाच केवळ डोस पाजू नका, याच्यामध्ये जे जे कोणी असतील त्यांना तुम्ही शिकवा, त्यांना सुद्धा याची धडे द्या. आणि म्हणून या संदर्भामध्ये पीक पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलं की ती फार अवघड आणि दुरापास्त गोष्ट आहे. पीक पद्धती, आता तुम्हाला एक गोष्ट
आवर्जून सांगतो, आपल्याकडं आयुक्तांनी एक मंत्रालयात पत्र पाठवलं की मराठवाड्यातला ऊस बंद करा. करा. आता ऊस बंद करा, बाबूजींचं मत ऊसाच्या विरोधात होतं, मला माहिती आहे. बरोबर. ऊस बंद करा, ठीक आहे, हरकत नाही. पण मग ऊसाच्या पिकाला पर्यायी पीक द्यावं लागेल ना आपल्याला. आपण ते बोलत नाही. त्याच्यावर आपण नाही. ऊस बंद करा एवढं बोलतो. आणि मी म्हणतो ऊस बंद तरी का करा? ते जास्त पाणी मागतं म्हणून बंद करा. बरोबर आहे. पण मी तुम्हाला मुद्दामून एक गोष्ट सांगतो, मागच्या वर्षीच्या चारा छावण्यामध्ये कोणता चारा तुम्ही पाहिला मला सांगा. ऊसाचं एकही वाढ चारा छावणी दाखवा की जिथं तुम्हाला कडबा मिळाला तुम्हाला. नाही. एकही चारा छावणी, सगळा ऊस होता इथून तिथून. ऊस होता. उभा ऊस सगळा ऊस तोडलेला. होता. सगळा ऊस होता. म्हणून मुद्दामून मी हे सांगतो की ऊसाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला पाणी जास्त लागतं हेही खरं आहे, म्हणून तो कमी केला पाहिजे हे पण वास्तव आहे. पण पाणी नसल्यावर सुद्धा तो हिरवा राहतो हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अडचणीच्या काळात मराठवाड्याला चारा कुठून आणायचा, तर तो चारा फक्त ऊसच देऊ शकतो हेही ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि जे कोणी तज्ञ बोलतात ऊस हद्दपार करा, हरकत नाही, करू हद्दपार. पण ऊस आपण क्रमांक 2 ने हद्दपार करू. पण शहरामध्ये दारूचे कारखाने जे चालतात, 1 लिटर दारू बनवायला 25 लिटर पाणी लागतं. आणि ते कारखाने आमच्या औरंगाबाद भागामध्ये आहे. मग दुष्काळी प्रदेशातून हे कारखाने हद्दपार करा असं का बोलले जात नाही? आणि म्हणून बऱ्याच वेळेला की शेतकरी विरोधी भूमिका मांडण्याचं काम अनेक तज्ञांच्या माध्यमातून कळत नकळत होत असतं. आणि त्याचा एक राग येतो मनात. आणि आपणही शेतकऱ्याच्या जातीचे असल्यामुळं आपल्याला ते खटकतं ते. आणि म्हणून आपण आपली भूमिका त्या पद्धतीनं मांडण्याचं काम करतो. पाण्याचा वापर कमी करावा लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तो कमी करीत असताना शेतकऱ्याची उत्पादकता, त्याचं जीवन जगण्याची क्षमता ही टिकून तुम्हाला बदल सुचवले पाहिजे, अन्यथा नाही. मी तर नेहमी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला ऊस बंद करायचा ना, फार सोपी गोष्ट आहे. तुम्ही ऑइल सीड आणि डाळ वर्गीय पिकाचे दाम वाढवून टाका. ऑइल सीडचे आणि डाळ वर्गीय पिकाचे दाम आपण इम्पोर्ट करतो, मोठ्या ते प्रमाणात. दाम दुप्पट दाम तिप्पट करून टाका. आणि तूर म्हणा, करडी म्हणा, ज्वारी म्हणा, मका म्हणा, याचे दाम तिप्पट झाले तर एखाद्याला म्हणलं की तू ऊस लाव, तर तू ऊस लावणार नाही. ऊस अजिबात लावणार नाही. कोणाला उशिरा थंडीत जाऊन पाणी भरा, बाकीच्या गोष्टी करा, वर्षभरानंतर पीक घ्या, कोणाला ऊस नाही. पण आम्ही का लावतो? त्या पिकामध्ये दुष्काळ सहन करण्याची क्षमता आहे. आणि कारखाना तो ऊस घेऊन जातो आणि परस्पर पैसे मिळतात. ऊसाचे पैसे फार मिळतात हा गैरसमज आहे. ऊसापेक्षा जास्त क्षमतेनं पैसे देणारी पिकं आहेत. पण ते पीक पावसाला बळी पडतं. कमी पाऊस पडला की ते हातातून निघून जातं. जास्त पावसाला सुद्धा ते अडचणीत येतं. आणि म्हणून आम्ही ऊस लावतो. हे बदल आपल्याला करायचे असतील तर मग तुम्ही तेल वर्गीय, डाळ वर्गीय तिप्पट करून टाका, बदल आपोआप होईल. कोणाला ऊस नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना मला असं वाटतं की आपल्या शेतीमध्ये जी आपल्या बापदाद्यांनी शेती केली, ती शेती ही एकात्मिक पद्धतीची शेती. त्यांनी कधीही नुसती शेती नाही केली. बरोबर. त्यांच्याकडे गुरंढोरं असायची. आता गुरंढोरं राहिलेच नाही आता. कारण त्या जनावराला कोणी चारा टाकायचा, कोणी पाणी पाजायचं. आता बरेच शेतकरी म्हणतात की त्या चाऱ्याची भानगडच ठेवली नाही. आता आम्ही सगळे जनावरं विकून टाकली. म्हणजे त्याला चारा घालायचंही काम नको आणि जनावरही नको. मग जमिनीच्या आरोग्याची परिस्थिती काय होईल? शेणखत नाही अजून त्यामुळे बिघडणार. अजून बिघडणार. बरोबर. आणि शेतकरी केवळ पीक पद्धतीमुळे सुद्धा अडचणीत येतोय आज.
केवळ पीक पद्धतीमुळे. त्या पीक पद्धतीला आमच्या जुन्या बापदाद्यांच्या गोष्टी आठवण करण्याची गरज आहे. त्यांनी कधीही नुसती पीक पद्धत नाही केली. त्यांच्याकडे वेड्यावाकड्या कोंबड्या असायच्या, वेड्यावाकड्या बकऱ्या असायच्या, वेडेवाकडे जनावरं असायची. भले सुधारित जनावरं नसती, पण त्या जनावरांवरती त्यांचं काम बरोबर चालायचं. अडचण आली 2 बोकडे विकले, अडचण आली एखादा गोरा विकला आणि आपलं भागवायचं. अशा पद्धतीची अर्थनियोजनाची व्यवस्था शेतकऱ्यांनी जुन्या काळात बसवली, जी आज मोडीत निघाली. आणि मग हळूहळू काय मोडीत निघालं, आम्ही पहिल्यांदा झाडं सगळे काढून टाकले, झाडाचे पैसे बनवले, सगळे बंधारे आम्ही उद्ध्वस्त करून टाकले, झाडच ठेवले नाही. कारण आम्हाला पैशांची गरज होती म्हणून झाडं ठेवले नाही आम्ही, हे सगळं काढून टाकलं. आता आम्ही काय केलं, झाडं संपल्यानंतर आमच्या घरात काशाची भांडी होती. कासं तर आज बऱ्याच लोकांना माहितीही नसेल. आता काशाचे भांडे आम्ही मोडून टाकले, खूप पैसे आले त्यावेळेला. काशानंतर पितळ आलं, तांब आलं, याची मोडीत पैसे झाले, आम्ही ते विकून टाकले. आता आमच्याकडं आता स्टीलचं भांड आहे, ते मोडीत जात नाही म्हणून आमच्या घरात पडलेले, अशी अवस्था आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आमचं अर्थशास्त्र कुठं बिघडतं हे कोणी पाहणार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आम्ही झाडं तोडली म्हणजे आम्ही पाप नाही केलं, कारण आमचा संसारच चालेल ना, काय करायचं. आणि म्हणून त्याला ह्या वेड्यावाकड्या जनावरांची जर सांगड असती तर आपलं अर्थनियोजन, अर्थशास्त्र काही अंशी टिकलं असतं. पण दुर्दैवानं आपण ते केलं नाही. आणि म्हणून ह्या गोष्टींचा पुनर्विचार ताकदीनं होण्याची आवश्यकता आहे, असं माझं मत आहे. आणि हा केल्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही. आता आम्ही मराठवाड्यासाठी दुधाळ जनावरं ठेवायची का न ठेवायची हा विचार ज्यानं त्यांनी आपल्या ताकदीनं करावा. कारण दुधाळ जनावरांच्या किमती म्हशीच्या 1 लाखापर्यंत आहेत. दुधाळ गाईच्या किमती साधारणपणे 50,000 पासून 75,000 आहेत. आणि चुकून दुष्काळ पडला तर ती गाय, ते जनावर बाजारात मातीमोल किमतीनं जातं. पण त्याशिवाय आपण जर बकरी पालन केलं, कोंबडी पालन केलं, तर बकरी पालन, कोंबडी पालन तुम्हाला कोणत्याही क्षणाला बंद करता येतं. ते विकून टाकलं, मोकळे होऊन जा. आणि बकरी पालन आणि कोंबडी पालनला पाणी खूप कमी लागतं. मग पाणी खूप कमी लागत असेल तर आपल्या मराठवाड्याच्या लोकांना ते जुळणार आहे. पण याचा अर्थ दुधाळ जनावर करू नका असं नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर करावे. पण जनावरांची सांगड शेतीला आता आवश्यक आहे आणि ती केली पाहिजे. तुम्हाला मुद्दामून सांगतो, कडवंचीमध्ये 600-650 तळ्यांचा आकडा तुम्ही ऐकला. आम्ही आता गेली 2 वर्ष सातत्यानं आता प्रयत्नशील आहोत की तळ्यामध्ये मत्स्य पालन करायचं. आम्हाला आता 4 वर्ष झाले आणि आता आम्ही यशाच्या काठावर आहोत. आता आम्हाला यश मिळताना दिसतंय, कारण अनेक चुका आम्ही त्याच्यात केलेल्या आहेत. आम्ही दापोलीला मुद्दामून प्रशिक्षणासाठी काही शेतकरी पाठवले आणि आता प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी चांगल्या पद्धतीने आता करायला लागले. तुम्हाला मुद्दामून सांगतो, 25 लाख लिटर इतक्या छोट्या तळ्यात मासे टाकले तर ते 75,000 पासून 1 लाख रुपयापर्यंत होतात. आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो, शेती धंद्यातला कुठलाही माल विकताना खुशामत करावी लागते, खुशामत. पण मासे खरीददार हा तळ्याच्या काठावर येऊन बसतो आणि विनंती करतो की कसं करून मला 10 किलो द्या. धंदा दुसरा नाही सध्या तरी त्याची ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मत्स्यपालन अशी सांगड आपल्याला द्यावी लागेल. आणि त्या पद्धतीचा विचार यशस्वी होताना दिसतोय, आता दृष्टीपथात आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे आता माझ्यासाठी तशा अर्थानं 10 मिनिट उरलेले आहेत. म्हणजे मी घड्याळही पाहतोय, 10 मिनिट उरलेले आहेत आणि 10 मिनिटात आपल्याला ते संपवायचंय. अण्णा, वेळेकडे न पाहता पूर्ण विषय प्लीज मांडा. तुम्ही वेळेकडे नका पाहू. विषय पूर्ण होईल. विषय पूर्ण होईल.
आणि म्हणून शेतकऱ्याचा कल हा नगदी पिकाकडे असतो. आणि नगदी पिकाला जर आपण पर्याय देऊ शकलो तर मग मात्र शेतकरी तो अनुभव पाहून स्वतः बदलायला लागेल. आता शेतकरी झटपट स्वतः बदल नाही करत, त्याला अनुभव पाहिल्यानंतर खात्री पटल्यानंतर तो बदल करतो, अन्यथा करत नाही. कारण शेतकऱ्याला आजपर्यंत अनेक लोकांनी फसवलेले. कोणी सांगितलं निलगिरी लावा, कोणी सांगितलं स्ट्रॉबेरी लावा, कोणी सांगितलं सफेद मुसळी लावा, अनेक प्रकार केलेले. आता शेतकरी अडाणी आहे, मूर्ख आहे असं नाही, पण तो विचार करतो अरे याच्यातून काही जमतं का, या प्रयोगशील वृत्तीनं तो काही ना काही करत राहतो, प्रयोगशील वृत्तीनं, आणि लोक त्याला फसवत असतात. हा दुर्दैवी प्रसंग आपण अलीकडे होताना पाहतो. आणि म्हणून हा मोठ्या प्रमाणात आता चिमूटभर एखादी गोष्ट एका एकरात टाका आणि तुमचं काम होऊन जाईल, असं कसं होईल? असं होत नसतं. त्याला त्याच्या क्षमतेनेच त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून याच्यातली जी अंधश्रद्धा आता वाढीला लागलेली आहे, सेंद्रिय शेतीच्या नावाखाली, विषमुक्त शेतीच्या नावाखाली, ही अंधश्रद्धा शेतकऱ्याला मारक ठरते. आपण त्याला पूरक काम करण्याचा विचार केला पाहिजे. आपण जरूर रासायनिकचा वापर कमी केलाच पाहिजे, आणि तो कमी होऊ शकतो. पण दुश्वास ठेवू नका, रासायनिक विषयीचा दुश्वास ठेवू नका. आता मला सांगा, तुम्ही रासायनिक आणि सेंद्रियचा विचार करता, आज आपण घरामध्ये किती प्रकारचे कीटकनाशक वापरतो मला सांगा. किती प्रकारचे केमिकल्स वापरतो. आपलं टॉयलेट साफ करायला का वापरतो? डेटॉलचा वापर सर्रास चालू आहे, हिटचा वापर चालू आहे, कछवा आपल्याला वापरावा लागतो. तिथं आपण कुठं विरोध करतो? आपण त्याच्यावर आपण काही बोलत नाही. कपाळाला टिकल्या लावायचं काम चालू आहे, त्याला पण केमिकल आहे. होठाला लिपस्टिक लावायचं काम चालू आहे, केमिकल आहे, त्याला आपण कोणी बोलत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्यानं विचार केला पाहिजे, सारखेपणा, त्याच्यामध्ये विषमता राहू नये, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. हे जरूर कमी केलं पाहिजे, आणि जरूर कमी करीत असताना पर्याय दिले पाहिजे. आणि म्हणून माझं असं मत आहे की आता अलीकडे मी एक वेगळी गोष्ट तुमच्या पुढे मांडणार आहे. 2 गोष्टींचा खुलासा करणार आहे. मी जनावरांच्या बद्दल बोललो, मी पिकांच्या संदर्भामध्ये शरद जोशी संघटनेचं काम करीत असताना त्या काळात म्हणायचे की आपल्या गरजेपुरतं पिकवा, म्हणजे आपोआप सगळ्यांना जाग येईल असं म्हणायचे. म्हणजे धान्य कमी पडलं की सगळ्यांना जाग येईल, हा त्यांचा बोलण्यामागचा उद्देश होता. पण ते काही लोकांनी फारसं स्वीकारलं नाही. मी काय म्हणतो, तुम्ही पिकवण्याचं काम बंद करू नका, पण काय पिकवा ते नीट ऐका. तुम्ही शेतीत असं पिकवा की जेणेकरून ते प्रत्यक्षात खाता येणार नाही. असं काय आहे त्याचे शोध घ्या. रेशीम खाता येतं का? नाही. कोश खात नाही कोणी, मग रेशीम पिकवा. दुसरं, आता नवं पीक तुमच्या हाताशी आले, बांबू पिकवा. बांबू खाता येत नाही, बांबू पिकवा. आपोआप धान्याचं उत्पादन कमी, आणि उत्पादन कमी झालं की सरकारी योजनेला खडबडून जाग येईल. आणि ह्या सगळ्या पिकाचा विचार आपल्याला का करायचा, तर आपल्याला देशाचं नॅशनल इन्कम पण घटू द्यायचं नाही, ते पण आपल्याला कायम ठेवायचं. म्हणजे आपली उद्योग क्षेत्रामध्ये करण्याची पद्धत कशी असली पाहिजे की मालकाला तुम्ही अडचणीत आणा, पण राष्ट्राचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने अडचणी. म्हणजे आपल्या काही मागण्या असतील तर उत्पादन अजिबात बंद करू नका, ते ताकदीनं चालू ठेवा. पण उत्पादन असंच ताकदीनं चालू ठेवा की त्या मालकाला ते उत्पादन विकता नाही आलं पाहिजे. म्हणजे पेन बनवायचा पण झाकण बनवायचंच नाही, पेन बनवायचा. म्हणजे नॅशनल इन्कम मध्ये कुठंच गडबड होत नाही. संप भेटलाय की नुसते झाकणं बनवायचे.
म्हणजे या पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. ती व्यवस्था या पीक पद्धतीतून निर्माण होऊ शकते. नॅशनल इन्कम मध्ये कुठेही फरक पडणार नाही. आपण ते उत्पादन कायम ठेवू आणि रेशीमची लागवड करू. आता सगळ्यांनाच रेशीम जमेल का? नाही जमणार, पण ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्यांनी जरूर करा. आमच्याकडं एक राजपूत समाजाची महिला आहे, तिने यावर्षी रेकॉर्ड ब्रेक केलं. 100 अंडी पुंजाला 80 किलो पर्यंत कोष निघतात मॅक्सिमम. बरोबर. त्या बाईनी 107 किलो कोष काढले. वा. 107 किलो रेकॉर्ड ब्रेक. आणि ज्या बाईचा हैदराबादला 2 वर्षापूर्वी सत्कार झाला किरणा नावाच्या संस्थेमध्ये, ड्रायलँड इन्स्टिट्यूट मध्ये. म्हणजे एवढी ताकद त्या पिकामध्ये. सांगण्याचा उद्देश ताकदीचं पीक आहे, पण ते ज्याला जमेल त्यांनी करावं, त्याला करायला काही हरकत नाही. दुसरं पीक बांबूच आहे. आता गडकरी त्या पिकाच्या मागे खूप ताकदीनं उभे आहेत सध्या, आणि ते पीक अफलातून पीक आहे आपल्यासाठी. त्याच्यामध्ये काही उणिवा आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या उणिवासह शेतकऱ्याला कधीही काही सांगू नका. मनीभाई देसाई नेहमी सांगायचे की शेतकऱ्याला सगळ्याच उणिवा सांगू नका. संकरित गाय 25 लिटर दूध देते असं सांगा. आज तुमची गाय किती दूध देते? 3 लिटर. संकरित गाय 25 ते 30 लिटर दूध देते असं सांगा. पण तुम्ही जर त्याच्याबरोबर सांगायला लागले की तिला लाळा खुरकूत होतो, तिला उष्ण हवामान सहन होत नाही, तिला रोज धुवून काढावं लागतं, तर कोणी गाय घेणार? म्हणून त्याला अडचणी सांगू नका. आणि ते उदाहरण देताना असं सांगायचे नेहमी की कोणी एखादा बाप आपल्या पोराला असं म्हणतो का, बाबा रे तू काही लग्नाच्या भानगडीत पडू नको, संसार फार अवघड राहत, असं कोणी बाप म्हणतो का पोराला? त्याचं लग्न लावून मोकळा होतो, त्याचा संसार तो ओढतो ना, आपण पाहतो ना तो व्यवहारामध्ये. म्हणून काही अडचणी न सांगता बांबूच्या पिकामध्ये आज बांबू विक्रीच्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत, त्या दुरुस्त होतील. कारण उत्पादन नाही म्हणून कारखाने नाही, कारखाने नाही म्हणून उत्पादन नाही. हा संघर्ष थोडा काळ चालेल आणि हे संपेल. आज बल्लारशा पेपर मिल चंद्रपूरला 5,000 रुपये टनानी बांबू खरेदी करतो. तुम्ही नेऊन घाला, त्यांना पोच द्यावा लागतो, मात्र 5,000 रुपये टन तुम्हाला भाव देतात. आणि त्यांना दररोज 5,000 टन बांबू लागतो. बाजूच्या राज्यातून बांबू येतो, एवढी क्षमता त्या पल्प मिलची. तर असे पर्याय आपल्याला निघतील, त्या पर्यायांचा विचार आपण. आणि म्हणून बांबूवरती लक्ष केंद्रित करा. आणि बांबूचं वैशिष्ट्य असतं, 1 वर्षाचा दुष्काळ अंगावर घेणारं ते पीक ताकदीचं पीक आहे. आपण जे पर्यायाबद्दल, हवामान बदल आणि पर्याय, त्या पर्यायाबद्दल आपण बोलतो आहोत. मी पर्यायाच्या संदर्भात 4-5 गोष्टी सांगणार आहे. बांबू हा पर्याय झाला, रेशीम कोष नंतर. अजून एक पर्याय तुम्हाला सांगतो. आम्ही तो पर्याय अजून आमच्या तपासणीमध्ये, अजून आमचा तो प्रात्यक्षिकामध्ये, आणि तो पर्याय म्हणजे मेडिसिनल ॲरोमॅटिक ग्रासेस. गवत लावायचे आणि गवतापासून तेल काढायचे. हे सुद्धा पावसाच्या पाण्यावर येणारे पीक आहे. पाणी असेल तर तुम्हाला जास्त पिकं वर्षभरात मिळतील. वर्षभरात 4 ते 5 पिकं काढता येतात. 4 ते 5 पिकं काढण्याची क्षमता कोणत्याही पिकामध्ये नाही. ती फक्त रेशीम मध्ये आणि हे डिस्टिलेशन ऑफ ग्रासेस, मेडिसिनल ॲरोमॅटिक ग्रासेस, या 2च पिकामध्ये. द्राक्ष खराब झाले पुढच्या वर्षी वाट पहा, कापूस खराब झाला पुढच्या वर्षी वाट पहा, सोयाबीन खराब झालं पुढच्या वर्षी वाट पहा, रेशीम खराब झालं पुढच्या वर्षी नाही त्याच वर्षी वाट पहा. गारपीट झाली तरी रेशीम येणार, दुसरं पीक घ्या. 4 ते 5 पिकं. आणि ही ताकद त्या ग्रास, मेडिसिनल ॲरोमॅटिक ग्रासेसच्या ऑइलमध्ये आहे. आणि अजून आम्ही त्याचा अर्थशास्त्र तपासतोय. अजून आम्ही शेतकऱ्याला तेवढ्या ताकदीनं सांगत नाही, पण त्याच्यात यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या खरीददार बांबू सारखेच त्याच्यामध्ये एक्सप्लॉइट करतात, म्हणून प्रश्न सुटतील, हळूहळू सुटतील. आपण आपली भारतातली देशाची गरज भागवायला सुद्धा आपण इम्पोर्ट करतो मोठ्या प्रमाणात.
म्हणून आपण याच्यावरती विचार करू शकतो. आज बांबू मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होतो, रेशीम इम्पोर्ट होतं आणि मेडिसिनल ॲरोमॅटिक ग्रासेसचं डिस्टिलेशनचं ऑइलही इम्पोर्ट होतं. म्हणून याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. मी आज तुम्हाला मी सांगतो त्याच्यावर हसायला पण येईल तुम्हाला, आणि मी असं सांगणार आहे की ते तुम्हाला थोडं मुलखा वेगळं वाटेल, पण ते होऊ शकतं आणि ते केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? शासनाला म्हणलं पाहिजे की पर्यावरणासाठी तुम्ही झाडं लावायच्या भानगडीत पडू नका. झाडं आम्ही लावू, आम्ही शेतकरी झाडं लावू, आम्ही कोरडवाहूचे शेतकरी झाडं लावू, तुम्ही नका झाडं लावू. आम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ, झाडं आम्ही लावू. आमची जिवंत झाडं पाहिजे आणि जिवंत झाडाप्रमाणे प्रति एकर प्रति झाड आम्हाला प्रदूषणाच्या मोबदल्यात कार्बन क्रेडिट द्यायचं, वा. आणि जे वर्षभराच्या शेवटी आमच्या खात्यावर तुम्ही जमा करायचं. म्हणजे आम्हाला तुम्ही पगारदार करू शकता आम्हाला, आणि आम्हाला वर्षभरात मिळणारा हमखास पैसा असेल तर बँक आमचं स्वागत करायला उभी राहील. आमच्या हातात हमखास पैसा नाही म्हणून बँक आम्हाला विचारत नाही. आम्हाला आमच्या हक्काचं पर्यावरणाचा पैसा कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून द्या. तुमचा देशाचा पर्यावरणाचा प्रश्न आम्ही सोडू, आमच्या खात्यात वर्षाच्या शेवटी पैसे टाका आणि आम्ही पर्यावरणाचा प्रश्न. तुम्ही झाडं लावू नका, तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुमचं झाड जगत नाही, हा प्रश्न आम्ही सोडू. आणखीन दुसरा प्रश्न आणि जो शेवटचा प्रश्न, तो प्रश्न असा आहे की सोलार पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती आम्ही कोरडवाहू शेतकरी करू. आम्ही आमच्या 10 गुंठ्यामध्ये सोलार पॅनल बसवू. ती वीज तुमच्या निर्माण केलेली वीज तुमच्या ग्रीडमध्ये सोडा आणि आम्हाला महावितरण कंपनीनं दरमहा आमच्या युनिट प्रमाणे आमच्या खात्यावर दरमहा पैसे टाकायचे. हे होऊ शकतं का नाही? हे होऊ शकतं. आणि मग आमच्या हातामध्ये हमखास पैसा येईल. कोरडवाहू शेतकऱ्याची तुम्हाला खरंच खंत वाटत असेल, त्याचा काही उद्धार करायची मनामध्ये खरंच कणव असेल तर तो या पद्धतीनं करा, जेणेकरून तो शेतकरी परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण होईल. अन्यथा तो तशा पद्धतीने होऊ शकणार. म्हणून आपल्याला या पर्यायांचा विचार करीत करीत पुढे जावं लागणार. मी सगळ्यात शेवटी, कारण आज आपण भाभींचं पण स्मरण केलं, सगळ्यात शेवटी मराठवाड्यातल्या लोकांना महिलांना सन्मानाची आणि बरोबरीची वागणूक द्यायला शिकलं पाहिजे. महिलांना बरोबरीची आणि सन्मानाची जर वागणूक दिली तर आपलं उत्पन्न पटीत वाढायला सुरुवात होईल. कारण आपण महिलांना दर्जा दिलेला आहे लक्ष्मीचा. आपल्याला जर काही होत नसेल तर आपण लक्ष्मीला जर कारभारीन केलं तर मला असं वाटतं की प्राप्त परिस्थितीत सुद्धा आपले प्रश्न सुटू शकतील, असं माझं मत आहे. आणि म्हणून आपण जोपर्यंत महिलांना बरोबर घेणार नाही तोपर्यंत आपलं घर मोठं होणार नाही, आपला गाव मोठा होणार नाही, आपला देश मोठा होणार नाही. निम्मी शक्ती आपण पूर्णतः बंद करून ठेवलेली आहे. त्याला आपल्याला आपल्या बरोबरीनं संधी सन्मानाची द्यावी लागेल. याच पद्धतीची एक विनम्र श्रद्धांजली बाबूजींच्या प्रतिदिनानिमित्त मी माझ्या वतीनं, माझ्या संस्थेच्या वतीनं वाहतो आणि मी माझे विचार संपवतो. माझ्या विचारामध्ये काही चुका झाल्या असतील, काही आवडल्या नसतील, त्या तुम्ही टाकून द्या. जेवढं आवडलं तेवढं घेऊन जा. आणि काही तुमचे प्रश्न असतील टोकाचे ते तुम्ही जरूर विचारू शकता. थँक्यू अण्णा. खूप सविस्तर, अगदी मानवलोकच्या पट तुम्ही सुरुवातीला बाबूजीच्या सेज नको साज हवा हा आग्रह, त्याच्यानंतर कृषक पंचायत. अण्णा, अतिशय आनंदाने मी पुन्हा एकदा आपल्यासमोर मांडतो, कृषक पंचायतचा बळीराजा सहकारी ग्राहक भंडार आज तितक्याच प्रेमाने 1200 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय आणि खूप त्याच तीव्रतेने भैयांनी पुढे ते चालू ठेवलंय. भैयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
2000 सामूहिक विहिरी आपल्या पूर्ण झाल्यात आता, त्याचा उल्लेख तुम्ही केला. बाबूजींनी त्याची सुरुवात केली होती मागच्या वर्षीपर्यंत, अगदी त्याचं खूप मोठं काम आपण सतत कंटिन्युअसली करतोय आणि 2000 सामूहिक विहिरी आता त्या पूर्ण झाल्यात. अमर काकांचा उल्लेख तुम्ही केला. अमर काका सकाळी इथे आले होते बाबूजींना श्रद्धांजली अर्पण करायला, आणि अर्थात पाटील ताई आमच्या ताईंनी 2 पुस्तकं, ज्या महिला बद्दल तुम्ही बोललात, या सगळ्यामध्ये उल्लेख केला, त्याच्याबद्दलच्या 2 पुस्तकांचं अनावरण त्यांच्या हस्ते आज झालं. मी जे 3-4 पर्याय सुचवले, अर्थात सगळ्यांचे प्रश्न येतील या सगळ्यामध्ये, पण मी जे 3-4 पर्याय सुचवले त्याच्याबद्दल काही छोटेसे माझ्या शंका आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कृषी आणि तंत्रज्ञान एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, तर या पर्यायांचा विचार करताना काही अडचणी आम्हाला जाणवल्या, त्याबद्दल मला थोडक्यात विचारायचं. तर तुम्ही पहिल्यांदा जो पर्याय सुचवला की शेततळ्यामध्ये मत्स्यपालन, तर तुमचे आता जे शेततळ दिसत होते ते सगळे प्लास्टिक युक्त, माशांना खायला जे बुरशी लागते किंवा जे हिरवळपणा लागतो त्या प्लास्टिक मध्ये वाढत नाही, मग माशांची वाढ होत नाही, त्याला बाहेरून खाद्य जास्त द्यावं लागतं, मग त्याचा उत्पादन खर्च वाढतो. अशा वेळी मग हे कसं शक्य झालं की मग आपला माशांचा हे जे एवढं चांगलं ग्राहक आहे त्याला, त्याबद्दल काय शक्य नाही, त्याला आपण कसं करू शकतो? नाही, कसं आहे, तुम्ही म्हणता ते काही अंशी बरोबर आहे, पण आता तंत्रज्ञान विकसित झाले, माशाची जी मरतूक होते, मासे जे वाढत नाही, माशाला ऑक्सिजन कमी पडतो आणि म्हणून त्याला व्यवस्था निर्माण करावी लागते. पाण्यावर पाणी जर सोडलं तर ऑक्सिजनची निर्मिती व्हायला लागते. तर आपण सोलार पंप जर बसवला तर ते पाणी कंटिन्यू चालू राहील आणि आपोआप ऑक्सिजन निर्माण होईल, माशांना ऑक्सिजन मिळेल. आणि प्लॅस्टिकवर मासे येत नाही असं नाही, आता आम्ही प्लॅस्टिकवरच मासे घेतो आणि त्यांनी खर्च वाढतो असं नाही. माशाला मुळातच खुराक जास्त लागतो, कारण ते कमी कालावधीत वाढणारा प्राणी आहे, कमी कालावधीत वाढतो, म्हणून कोंबडीला खुराक जास्त लागतो, माशाला पण खुराक जास्त लागतो, कारण कमी कालावधीत तुम्हाला ते वजन देतात. म्हणून वजन मिळायचं असेल तर तुम्हाला खुराक टाकावा लागतो आणि ते अर्थशास्त्रात बसतं. पण याला तांत्रिक प्रशिक्षण घेतल्याशिवाय हा उद्योग करता येत नाही, तो घेतला पाहिजे. हा मुद्दा इथे आठवण करून द्यायचा शेतकरी मित्रांना, की जोपर्यंत प्रशिक्षण घेणार नाहीत आणि समजून घेणार नाहीत की कुठलं खाद्य टाकायचं, मग आता हल्ली हेच मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय ना, की आणि शेततळ्यात बीज सोडा आणि मग ते खर्च सुद्धा त्याच्या बीज सोबत ते खाद्य पण विकत मोठ्या प्रमाणात. नर्सरीवाल्यांचे जसे धंदे झाले तसे आता या मत्स्यबीजवाल्यांच्या म्हणण्याचं दुर्दैव आहे. शेतकरी मात्र पूर्ण समजून घेत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं. त्यामुळे हा विशेष प्रश्न मिळतो. याच्यासोबत दुसरा तुम्ही बांबूचा पर्याय सांगितला. बांबूमध्ये आपल्याकडे लोक लागवडीला आहे, त्याचं भविष्य दिसतंय, इथेनॉल आणि या सगळ्यामध्ये त्याची गरज आपल्याला लक्षात येते, हे सगळं ठीक आहे, पण 4 वर्षापर्यंत शेतकरी थांबायला तयार नाही. तर मग आंतरपीक जसं काही ऊसामध्ये आपण घेतो किंवा इतर पिकामध्ये आंतरपीक मधल्या कालावधीत फळबागा लागवड केल्यानंतर आपण तसं काही कॉम्बिनेशन आपल्याकडे डेव्हलप आहे का, जेणेकरून बांबू येईपर्यंत 4 वर्ष थांबण्याच्या ऐवजी आम्हाला शीतकाल हंगामी काही ना काही घर चालवण्यात उत्पन्न मिळेल आणि मग बांबू जेव्हा येईल तेव्हा अर्थात ते चांगले पैसे देईल, असं काय करता येईल? बांबूमध्ये मिश्र पीक घेता येतं, काहीच प्रश्न नाही. आता बांबूच्या लागवडीत सुद्धा अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करायला लागलेले, त्याच्यात काही चुका पण आहेत. घन लागवड करा हा एक नवा प्रकार सुरू झालेला आहे आणि तो प्रकार नर्सरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे. सगळंच घन लागवडीमध्ये जाऊ शकत नाही, काही विशिष्ट पिकांमध्ये घन लागवड होऊ शकते. बांबू पीक घन लागवडीत का जाणार नाही, त्याचं कारण असं आहे, बांबू 40 फुटापासून 60 फुटापर्यंत उंची वाढते आणि एका बांबूचं वजन 50 किलो पासून 60 किलो पर्यंत 70 किलो पर्यंत असतं. बांबू बेटातून बाहेर शेताच्या काढणं हे पण मोठं काम आहे आणि तुम्ही जर घनदाट लागवड केली तर बांबू बाहेर काढताच येणार नाही तुम्हाला, आणि म्हणून मधलं अंतर हे 15 ते 18 फूट तुम्हाला ठेवावं लागतं आणि ते ठेवलं तर मधल्या अंतरात तुम्हाला वेलवर्गीय भाजीपाला घेता येतो, सोयाबीन घेता येतं, हरभरा घेता येतं, हे पिकं तुम्हाला घेता येतं, कपाशी पण घेता येतं. त्याच्यामुळे काही तो विचार करण्याची आवश्यकता नाही.
आता तिसरं तुम्ही जो पीक सांगितला तुती, तू आणि ती तुम्ही सातत्याने त्याबद्दल सांगत राहतात. बीडमध्ये याचं क्षेत्र 2,500 एकराच्या जवळपास तुतीचं केलंय यांना आणि बीड लीड करतोय मोठ्या प्रमाणात. नंतर बीडचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पण आमचे शेतकरी उजी माशीच्या त्रासाला खूप त्रस्त झालेत. उजी माशी मुळे अनेक गावामध्ये शेड बंद पडायला लागलेत. आणि दुसरा मोठा अडसर जो आहे की आम्ही इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला क्लिअर करू शकत नाही. शेडचा खर्च खूप जास्त होतो सुरुवातीला तो. तर हे स्वस्तातलं एखादं शेडचं मॉडेल आपल्याकडे कुठे काय पाहायला मिळू शकेल का? आणि उजी माशीला काय पर्याय करता येईल? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की रेशीम उद्योग जमेल त्या ना शब्द वापरला, तुम्ही नीट ऐकला असेल, 2 वेळा जमेल शब्द. दुर्दैव कसं आहे, लोकांना हे अजून नीट समजत नाही. कर्नाटकामध्ये वर्षानुवर्ष चालू आहे, बरोबर. परंपरेनं पीक चालू आहे. मग कर्नाटकात कसं चालतं ना आपल्याकडे का चालत नाही? कर्नाटकामध्ये टिपू सुलतान राजांनी हे पीक आणलेलं आहे आणि हे पीक टिपू सुलतान राजांनी मुस्लिम समाजात गोशा पद्धती असल्यामुळे त्या महिलांसाठी आणलेलं पीक. आणि रेशीम उद्योग हा पुरुषांनी करण्याचा उद्योग नाहीये. रेशीम उद्योगात संगोपन शब्द आहे, संगोपन. संगोपन. हा, आणि मराठीत त्या पिकाचं नाव काय? तू आणि ती, तेव्हा तुती शब्द तयार होतो. म्हणजे ती असल्याशिवाय तुती येत नाही. आणि म्हणून तुम्ही संगोपन जर करायचं असेल, आपण लहान मूल सांभाळू शकत नाही, गृहिणीच सांभाळू शकते. ती त्यांच्यामध्ये संगोपनाची क्षमता आहे. आणि म्हणून आम्ही रेशीम ट्रेनिंग देतो. आम्ही रेशीम ट्रेनिंग मध्ये पुरुषाकडून फीज घेतो आणि महिलांना मोफत शिकवतो. मोफत म्हणजे रेसिडेन्शियल प्रोग्राम 8 दिवसाचा मोफत करतो त्यांच्यासाठी. आम्ही पैसे घेत नाही त्यांच्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये विचार करण्याचं काम नाही. हे आपल्या चुकांमुळे हे प्रश्न निर्माण होतात, चुकांमुळे होत. आणि मला सांगा ना, कोणत्या धंद्यामध्ये अडचण नाही? आम्ही रेशीम लावा म्हणलं की उजी माशी पुढे आणणार. सगळ्या धंद्यात अडचण आहे ना. वर्षानुवर्ष शेती करतो ती पण अडचण येते आपली. पर्याय निघणार आहेत, पर्याय निघत राहतील, पर्याय आपल्याला काढावे लागतील. त्याला घाबरून जाऊन नाही चालणार. अण्णा, बालाजी वाघमारे, तुम्हाला माहिती आहे ना, मी तुमच्या बरोबर एका कार्यक्रमात होतो बीडला. आणि त्या गावात मी सांगितलं होतं की तुमचे तळे करण्यासाठी मी मशीन पाठवून देतो, शेततळे करून घ्या. तुमच्या समोरच म्हणलो होतो. लोकांनी नाही मागितलं ते, नाही तर त्याला शेततळे करून द्यायचे ते आपल्याला. बरोबर. पुढे जाण्याच्या अगोदर अण्णा, बालाजी वाघमारे आमच्या मनस्विनीचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा प्रश्न आहे की अण्णा, महिलांना कारभारण करायचं असेल तर नेमकं काय करता येईल जेणेकरून तिच्या हातात कारभार जाईल? आज आमची मानसिकता पुरुषांची अजिबातच नाहीये की तिने दार ओलांडून कारभार करावा. त्याच्यासाठी काय करावं? हे पहा, तिला खरंच तुमच्या डोक्यावर मिरे वाटायची इच्छा नाहीये. अपवाद असू शकतो सगळ्या ठिकाणी. तिला फक्त सन्मान द्या, तिला फक्त विश्वास द्या, तिला फक्त वाटू द्या की तू पण घरातली एक मान्यवर सदस्य आहे. एवढंच वाटू द्या, खूप झालं. अहो, एवढं वाटलं तर ती आता काम करते त्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीने काम करते. आणि शेवटी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, घरात आजारी जर पडलं माणूस तर गल्लीतल्या लांबच्या लोकांना माहिती होतं की ह्या घरात माणूस आजारी आहे. बाई आजारी पडली ही बाई स्वतः सांगतच नाही कधी, नाही सांगत. एवढं अंगावर काढण्याची क्षमता बायांची आहे. बायांची क्षमता आपण अजून तपासलेली नाही पूर्णपणे. जबरदस्त क्षमता महिलांमध्ये. आणि महिला क्षमतेने जेवढं काम करू शकतात तेवढे पुरुष नाही करू शकत. आज तुम्ही शेती धंदा पहा ना, शेती धंद्यामध्ये आपण 20% काम करतो, 80% महिला काम करतात. आणि 80% महिला जो साधनं काय येतात, एक टोपलं, एक धुडकं, एक दोरी आणि एक खुरप. बाकी सगळे साधनं तुमच्या जवळ आहेत. बैलगाडी तुमच्याकडं, आऊत तुमच्याकडं, टिफन तुमच्याकडं, ट्रॅक्टर तुमच्याकडं, इलेक्ट्रिकचं मोटरचं बटन तुमच्याकडं. म्हणजे महिलांमध्ये क्षमता आहे, त्यांना फक्त सन्मान द्या, बरोबरीची.
त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्या, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्या. आणि आता तुम्हाला सांगतो, शहरामध्ये सुशिक्षित लोकांमध्ये आज खेदानं तुम्हाला सांगावं लागतं, एका शाळेत मी गेलो, तिथं मुलींची संख्या मला जास्त दिसली वृक्षारोपणाचे कार्यक्रम. मी हेडमास्टरला म्हणलं, सर तुमचं खूप कौतुक करावं वाटतं की किती मुली आहे तुमच्याकडं. हेडमास्टर प्रामाणिक होते, त्यांनी सांगितलं म्हणे तसं नाही म्हणे, यांचे सगळ्यांचे भाऊ कॉन्व्हेंटमध्ये आहेत. काय दुर्दैवी गोष्ट आहे मला सांगा. हा अन्याय जर तुम्ही घरात करत असाल तर काय महिलांना सन्मान देणार आहे तुम्ही? बरोबर. हा एवढाच विषय आहे, बाकी. आणि अपवाद असतात ना, त्रास देणाऱ्या महिला आहेत, अपवाद असू शकतात, पण बहुसंख्य. बरोबर. शिवप्रसाद रामप्रसाद येळकर हे आपले तरुण इकडच्या भागामध्ये काम करतात. त्यांचा प्रश्न आहे की रेशीम मध्ये प्रक्रिया जोपर्यंत आपल्याकडे होत नाही, रामनगरलाच आपल्याला पोचण्यावर निघावं लागतं, आपल्याकडे आपल्या भागामध्ये जोपर्यंत याच्यावरच्या प्रक्रियेचे युनिट्स तयार होत नाहीत किंवा त्याचा धागा आणि त्याचं कापड वगैरे आपण करत नाही, तोपर्यंत त्याला चांगले दिवस येण्याची शक्यता कमी वाटते. तर असं काही आपल्या भागात होतंय का? आता काय ते ठोंबरेंनी जाहीर केले ना, तर ते उभी करतायत ना, उद्घाटन केलं त्यांनी. उद्घाटन केल्यानंतर होईल. आणि माझं काय म्हणणं आहे, नवी पीक असले तर त्याचे इन्व्हेस्टर यायला, त्याला पीकही मिळालं पाहिजे, त्यावेळेला इन्व्हेस्टर येतील, होईल ना, हळूवारपणाने ह्या गोष्टी होतील. आहे तो प्रश्न आहे, आणि तो प्रश्न मार्गी लावावा लागेल, मार्गी लागत राहील. पण आज त्या पिकांचे पैसे होतात, आज त्या पिकाचे त्रास आहे. कर्नाटकाला जावं लागतं, पण आता आपल्याकडे बऱ्यापैकी खरेदी चालू झालेली, शासनानं पण पुढाकार घेतला. हो, जालन्याला मोठ्या प्रमाणात खरेदी होते, पूर्ण्याला खरेदी होते मोठ्या प्रमाणात. आणि आता ठोंबरे साहेबांनी नुकतंच उद्घाटन केलं त्याचं प्रकल्पाचं, तर ते तिकडे पण नक्कीच काही ना काही या मोठ्या प्रमाणात होईल. भगवंत साळुंखे सर आमच्या MSW कॉलेजचे प्राध्यापक आहेत. त्यांचा प्रश्न आहे की नैसर्गिक साधन संपत्तीचा होत असलेला ऱ्हास, तसेच हवामान बदल यामुळे शेतकरी आणि त्यांचं होणारं नुकसान, पण सरकारी धोरण यामध्ये मिळ नाही, त्यामुळे आत्महत्या जास्त होत आहेत. याविषयी आपलं काय मत? कसं आहे, याच्याबद्दल माझं मत, हे एक कारण आहे, हे पण एक कारण आहे. आता त्यांनी सांगितलं ते कारण आहे, पण त्याशिवाय सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आत्महत्या एकाच गोष्टीशी, एक 4-2 गोष्टीशी निगडीत नाहीये, त्याला अनेक कारण आहेत. म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे की दुष्काळ हे अनादी कालापासून पडते, पण पूर्वीच्या काळात आत्महत्या होत नव्हत्या. त्याचं कारण एकच होतं, आपली एकत्रित कुटुंब पद्धती होती, आणि एकत्रित कुटुंब पद्धतीत कधीच आत्महत्या झाल्या नाही, कारण ती एकमेकाला ताकद देण्याचं काम, एकमेकाला ताकद, एकमेकाची मानसिकता सांभाळण्याचं काम, ते आज राहिलेलं नाही. आज सगळे एकलपायी झालेले. जर घरातली बाई बिमार पडली तर धाब्यावरूनच डबा आणावा लागतो, अशी अवस्था आहे. आणि जुन्या काळात आपल्याला घराला कधी कुलूप लावायची गरज पडत नव्हती, आजी असायची, पणजी असायची, कोणीतरी असायचं. एकत्रित कुटुंब पद्धतीचे आपले फार मोठे नुकसान आपल्या आज लक्षात येत नाही. आणि म्हणून माझं असं मत आहे की आता ती कुटुंब पद्धती प्रस्थापित होणं अवघड आहे. पण आता नवीन कुटुंब व्यवस्था आपण निर्माण करू शकतो का? मला स्वतः जरूर करू शकतो, पण ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय कल्पना आहे? अत्यंत घट्ट, आपसात घट्ट मैत्री असणारे मित्र एकत्र आले पाहिजे, अत्यंत घट्ट मैत्री. ते कोणत्या जाती जमातीचे हा विषय नाही, कोणत्याही जाती जमातीचे अत्यंत घट्ट पक्क्या गाठी बसलेले मित्र हे एकत्र आलेले पाहिजे. कोणत्याही वावटळीमध्ये हलणारे मित्र ते एकत्र जर आले, समजा आता विचार करा, 10 मित्र आपण एकत्र आलो आणि तुमच्या मुलीचं लग्न निघालं, तर 9 मित्रांनी तुम्हाला प्रत्येकाने 2-2 हजार रुपये आहेर करून टाकायचा. तुम्हाला 18,000 रुपये नगदी मिळाले. 18,000पेक्षा सगळ्यात महत्वाचं भाग असा, ते 9 माणसं तुमच्या लग्नात, तुमच्या मुलीच्या लग्नात उभे राहणार आहेत, पक्के. आज भावकी नाही राहत उभी, आज भावकी उभी नाही राहत, पण ते 9 माणसं जीवाभावाची उभे राहतील. ही नवी कुटुंब व्यवस्था निर्माण करून, तुमचा मुलगा शिकला आणि अरे नोकरी लागत नाही, आपण नवीन कुटुंब व्यवस्थेत विचार करू का, बाबा इरफानजी तुमचा मुलगा शिकला, काय करत नाही, काय नोकरी लागत नाही, काय करा, अरे मग मेडिकलचं दुकान टाकू देऊ आपण, सगळे मिळून त्याच्यात पैसे टाकतील, मेडिकलचं दुकान, रिस्क फॅक्टर राहत नाही. बरोबर. माझा मुलगा मोठा झाला, अरे मोठा मुलगा झाला, काय
भांड्याचं दुकान टाकू दे, भांड्याचं दुकान टाकू. हा विस्तार या पद्धतीने तुम्हाला सांगताय. आपल्याला पर्याय काढावा लागतो आणि म्हणून आत्महत्येला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ते म्हणतात त्या गोष्टी पण आहेत. पीक हातात येत नाही, निसर्ग साथ देत नाही, हे पण आहे. पण जुन्या काळात सुद्धा मोठे दुष्काळ पडलेले आहेत. पण लोक सक्षमतेनं त्याला उत्तर देत होते. म्हणजे शेवटी कुठल्या का माध्यमाने असे ना, आपल्या सगळ्यांची एकत्रित विचार पद्धती एकत्र येऊन प्रश्नांना भिडणे हेच या सगळ्यामधलं उत्तर आहे. आणि गाव विकासामध्ये हे सगळं कायम कुठेही जात माणसातले बदल आणि माणसांनी एकत्रित केलेले प्रयत्न हे सगळ्या प्रश्नांची उत्तराने करू शकतात. हे असं या सत्रात आपण तुझ्यांकडे येऊया. शेवटचा एक फक्त प्रश्न आपण घेऊ. सूर्यकांत जगताप यांनी विचारलंय, मी सुधारू आमचं गाव, हा जो संकल्प आपला आहे. नाही, पुन्हा विचारा. हा सॉरी, सूर्यकांत जगताप यांचा शेवटचा प्रश्न आपण घेऊ आणि मग थांबू. आम्ही सुधारू आमचं गाव, हा जो संकल्प आपला आहे आडगावच्या बाबतीत आणि त्याच्या बाबतीत थोडक्यात आम्हाला मांडा प्लीज. ती कल्पना अशी आहे की आम्ही एक सर्वेक्षण केलं, जवळजवळ 40-50 गावांचं केलं. आणि त्या सर्वेक्षणामध्ये साधारणपणे 3 दिवस आम्ही एकत्र बसलो. त्या गावातले बहुसंख्य लोक, महिला, पुरुष, लहान मुलं, असे यांना घेऊन बसलो. म्हणजे साधारण ती संख्या काही गावांची 100 पर्यंत सुद्धा गेली होती, काही गावांची 25-30 पण होती. तर त्या गावात आम्ही काय केलं की आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या जीवनाशी निगडीत समस्या काय, हे मला थोडा फोन येतोय म्हणून प्रॉब्लेम आला. जीवनाशी निगडीत ज्या समस्या आहेत त्या काय काय आहेत, आणि असं समजा की सरकार नाहीये, मग ह्या समस्या कसं सोडवायच्या, कसं सोडवणार, हा एक्झरसाइज आम्ही करून घेतला. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं त्यावेळेला आमच्या की बहुसंख्य गोष्टी ह्या आपल्या सामूहिक पद्धतीनं, वैयक्तिक पद्धतीनं सोडवल्या जाऊ शकतात. बहुसंख्य फार थोड्या गोष्टी की ज्याच्याशी आपल्याला अवलंबून राहावं लागतं. हा अनुभव आम्हाला त्याच्यातून आला. आणि याच्यात होतं काय, याच्यात फक्त होतात हेवेदावे, आणि हेवेदाव्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. आज गावं हेवे दाव्यावरती गेले की प्रश्न निर्माण होतात. आणि माझं असं मत आहे की गाव सुधारणेसाठी मोठं गाव कधीच हाताशी धरू नये. मध्यम, लहान, अति लहान गावच हाताशी धरलं पाहिजे. त्याचं कारण असं की मोठं गाव तिथं आर्थिक रिसोर्सेस असतात म्हणून ते मोठं होत असतं. बरोबर. लहान गाव रिसोर्सेस नसतात म्हणून लहान राहतं. आणि या गावाला एकत्रित करणं सोपं असतं, कारण ते सगळे गरजवंत असतात, ते लगेच मोबिलाइज होतात. आता समजा एखाद्या गावातल्या वळईला आग लागली, मोठ्या गावातल्या, आणि एखाद्या बैठकीत लोक बसलेले असले, अरे ते तिकडं खाल्ल्याशीला आग लागली, जाऊ दे, खाल्ल्याशीला मग आपल्याकडे येईल ते आपोआप. पण लहान गावात असं होत नाही. आग लागली म्हणून सगळं उठून पळायला लागतं. हा फरक आहे. आणि म्हणून शेवटी कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी मानसिकतेतून, आता काय झालं, उलट आता सरकारी अनुदानामुळं लोक जास्त आळशी व्हायला लागले. लोक म्हणजे पुरुष मोठ्या प्रमाणात आळशी व्हायला लागले. म्हणजे ज्याला काय म्हणू, कृतिशीलपणा कमी व्हायला लागला. नाही, आडवच ठेवा ना, हे व्हर्टिकल दिसतंय. हा, सांगा, ऐकतोय मी, सांगा. नाही, तुम्ही अगोदर जेव्हा, हा सांगा. मोबाईल अगोदर जसा ठेवला होता तसाच ठेवा. आता तुम्ही म्हणजे नाही, तो एक फोन त्रास देतोय, एक फोन येतोय आता. अच्छा. म्हणून एक सेकंद. हो, प्लीज घ्या. हॅलो, आता बोलू ना.
सांगा. हा 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 सो कृतिशीलपणा संपतोय आपण त्याच्यावर हा, कृतिशीलपणा संपतोय याच्यावर होतो आपण. हो हो, बरोबर आहे. नाही, काय होतं की लोक काम करेनासे झाले. हम्म. लोक म्हणजे पुरुष, महिला नाही म्हणत मी बरं का. आज बरोबर. महिला काम करतात म्हणूनच चाललंय. तुम्ही महिलांना संप करायला लावा, सगळं ठप्प होऊन जाईल, देश ठप्प होऊन जाईल. त्या आपलं गुमान काम करतात म्हणून आपलं बरोबर चालू आहे. दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळं व्यवस्थित आहे आपलं. सो त्या म्हणजे त्या आपलं गाव आपणच सुधारू याच्यामध्ये सुद्धा गाव आपला सक्षम होऊ शकतं. पुन्हा होऊ शकतं. एकत्रित येण्याची गरज आहे. हा त्यातला तुमच्या त्या सर्वेचा कन्क्लुजन आहे. बरोबर बरोबर. थँक्यू अण्णा, खूप छान सविस्तर गप्पा झाल्या आणि उद्याच्या वातावरण बदलाच्या परिस्थितीमध्ये कुठल्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊन शेती करण्याची गरज आहे, जमिनीची धूप थांबवणं किती महत्वाचं आहे आणि काय आपण सक्षमपणे उद्याच्या पर्यावरण बदलाला फेस करण्यासाठी काय करायला हवं याचा कृती कार्यक्रम आम्हाला मिळाला. तुम्ही खूप वेळ दिला, सविस्तर आमच्याशी गप्पा मारल्या, बाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळ्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मानवलोक परिवाराच्या वतीने, मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने ही सिरीज आयोजित केली होती. या सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानतो. सहभागी सर्व स्नेहीजनांचे आभार मानतो आणि हा वेबिनार इथे संपला असं आपण सर्वांनी जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद. सर्वांना अभिवादन. थँक्यू.